नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर जी एक न्यूज सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे ती म्हणजे इस्रायल। ओके, इस्रायल हा जो देश आहे आणि पारंपरिक दृष्टीने इस्रायलचा जो शत्रू आहे पॅलेस्टाईन, जसं आपण म्हणतो की भारत पाकिस्तान हे आर्च रायवल जानी दुश्मन। भारत पाकिस्तान म्हटलं की ऑटोमॅटिकली तो सीन आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। त्याच प्रकारे किंबहुना भारत किंवा पाकिस्तानपेक्षाही फार म्हणजे चित्रविचित्र हे राजकीय संबंध असणारे, तणावपूर्ण संबंध असणारे म्हणजे इकडे इस्रायल जो तुम्ही बघू शकता, आणि इकडे या साईडने नका जी गाझा पट्टी आहे, गाझा पट्टी, या गाझा पट्टीच्या बाजूला इकडे पॅलेस्टाईन। पण सध्या पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्र किंवा देश या दोघांची मान्यता नाही आणि त्यामुळे त्याचा मॅपवर कुठे परफेक्ट लोकेशन सापडता येत नाही। परंतु गाझा या पट्टीच्या बाजूला कोणता तरी एखादा छोटा टिंब इथे आपण पॅलेस्टाईन मानून चालूया। तर इस्रायल आणि या पॅलेस्टाईन यांच्या दरम्यान अनेक वर्षाचा जो रक्तरंजित संघर्ष सुरू आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा पहिला टप्पा हा यशस्वी झालेला आहे असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। जो पहिला टप्पा म्हणजे फर्स्ट फेज, ज्याला म्हणतात ट्रम्प गाझा पीस प्लॅन। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर सर्वसाधारणपणे जे चित्रविचित्र निर्णय घेतलेले आहे ते टॅरिफ पासून तर बाकी सगळे, या व्यतिरिक्त त्यांचा एक वेगळी बाजू दिसत आहे ती म्हणजे शांततेकडे झुकलेली। आता यात किती राजकारण आहे, त्यामध्ये स्वतःचा त्यांचा किती इंटरेस्ट आहे, किंवा अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नोबेल पारितोषिक, शांततेचं नोबेल पारितोषिक यासाठी हे सगळं सुरू आहे। देव जाणो, स्वतः डोनाल्ड ट्रम्प जाणो। परंतु डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या सेकंड टर्ममध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेलं जे छोटेखानी युद्ध होतं ऑपरेशन सिंदूर, त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरला सुद्धा सीज फायर करण्याचं श्रेय त्यांनी अनेक जागी 25-30 पेक्षा जास्त वेळा त्यांनी आंतरराष्ट्रीय फोरममध्ये सांगितलं। आणि इस्रायल आणि इराणमध्ये सुद्धा जे युद्ध होतं ते युद्ध सुद्धा सध्या थांबण्यात आलेलं आहे। त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की माझ्याचमुळे हे युद्ध थांबलेलं आहे। रशिया युक्रेन या दोघांचं युद्ध अजूनही सुरू आहे, पण त्याची इंटेन्सिटी कमी करण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे श्रेय घेत आहे। तर सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचा जो शांततेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये नेमकं काय आहे, राजकारण आहे की त्यांची स्वतःची आशा अपेक्षा किंवा आकांक्षा आहे, त्यातलाच एक भाग आहे ट्रम्प्स गाझा पीस प्लॅन। तर ट्रम्प्स गाझा पीस प्लॅन जाणून घेऊया आपण की डोनाल्ड ट्रम्प यांनी नाही का, इस्रायल हा इस्रायलचा राष्ट्रीय ध्वज आहे आणि ही हमास ओके ही संघटना, कारण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पॅलेस्टाईन हा अजूनपर्यंत युनायटेड नेशन्स करून देश किंवा राष्ट्र म्हणून याला मान्यता भेटली नाही। त्यामुळे कोणताही जॉग्राफिकल मॅप, भौगोलिक नकाशावर त्याचं हे दिसणार नाही, तुम्हाला स्थान दिसणार नाही। परंतु जी गाझा पट्टी आहे, गाझा पट्टी जी इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांच्या दरम्यान सर्वात महत्त्वाचा विवादित आहे, जसा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर आहे, काश्मीर, त्याचप्रमाणे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दरम्यान जी गाझा पट्टी आहे त्या गाझा पट्टीवर सध्या ज्यांचं राज्य आहे किंवा ती गाझा पट्टी ज्यांच्या ताब्यात आहे ती संघटना म्हणजे हमास एक आंतरराष्ट्रीय मुस्लिम दहशतवादी संघटना मानण्यात येते संयुक्त राष्ट्राच्या शब्दामध्ये। इट इज अन इस्लामिक मिलिटंट ग्रुप, ज्यांनी काही वर्षापूर्वी गाझा पट्टी म्हणजे एका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फतह FATAH फतह नावाच्या राजकीय संघटनेचा पराभव करून त्या गाझामध्ये स्वतःचं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं। त्यामुळे सध्या पॅलेस्टाईनचं सर्वस्वी नेतृत्व जे आहे ते हमासकडे आहे असं आपण म्हणू शकतो, हमास यांच्याकडे। तर याच पॅलेस्टाईनचं नेतृत्व करणारी हमास ही संघटना आणि इस्रायल जो प्रॉपर देश आहे 1948 मध्ये स्थापन झालेला, तर या इस्रायल आणि हमासमध्ये शांतता घडून आणण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 20 कलमी कार्यक्रम म्हणू शकतो आपण त्याला, 20 कलमी कार्यक्रम। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे, त्यापैकी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया शेवटी की हे मुद्दे किती वर्षापर्यंत म्हणजे योग्य ठरू शकतात, किंवा या मुद्द्यांची रिलिव्हन्स आणि आपल्याला भविष्यामध्ये बघायला भेटू शकतं की खरोखर डोनाल्ड ट्रम्प हे या दोन राष्ट्रांमध्ये किंवा या दोन संघटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ शकतील का। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 महत्त्वाच्या मुद्द्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे गाझा हा एक कट्टरपंथी दहशतवाद मुक्त क्षेत्र असेल। सर्वात पहिला जो पॉईंट आहे, महत्त्वाचा पॉईंट, गाझा, ज्या गाझावर सध्या हमासचं नेतृत्व आहे, या हमासला इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणतात, म्हणजे त्यांना एक इस्लाम कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे। परंतु या गाझा एक कट्टरपंथी दहशतवाद मुक्त क्षेत्र असेल, म्हणजेच तिथे हमासचं जे नेतृत्व आहे ते संपवण्यात येणार किंवा हमासला शांततापूर्ण राहायला कायद्यानुसार सांगण्यात येणार असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। आणि इथे एक वाक्य जे आहे की गाझा हे एक कट्टरपंथी दहशतवाद मुक्त क्षेत्र असेल जो त्यांच्या शेजाऱ्यांना धोका निर्माण करणार नाही। आता तुम्ही बघा
इथे नाही का ओके, इथे नाही का जी नाही का म्हणजे गाझा ओके, गाझापट्टी जी आहे पण गाझापट्टी ही इथे गाझापट्टी आहे ओके, ही इथे गाझापट्टी आणि इथे इस्रायल देश आहे. आता या इस्रायल देशाच्या आजूबाजूला सगळ्या मुस्लिम कंट्रीज आहे. इकडे इजिप्त आहे, इकडे जॉर्डन आहे, इकडे सिरिया आहे, इकडे गोलन हाईट्स आहे, तो सुद्धा इस्रायलच्या ताब्यात आहे. तर जिथे जिथे हा ऑरेंज कलर दिसतोय, ऑरेंज कलर हा सध्या ऑरेंज कलर किंवा भगवा कलर हा इस्रायलने कॅप्च्युअर केलेला आहे, म्हणजे इस्रायलच्या नियंत्रणामध्ये असलेला प्रदेश आहे गोलन हाईट्स. त्यानंतर नाही का हा पूर्ण वेस्ट बँकचा एरिया आणि सध्या गाझापट्टी ही सुद्धा इस्रायलच्या ताब्यात. परंतु तिथे हमास हे सुद्धा अधूनमधून हे करत होतं. हमास म्हणतं की आमचं त्याच्यामध्ये आमच्या ताब्यात आहे आणि इस्रायल म्हणतं ते आमच्या ताब्यात आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब की इस्रायल आणि ही एवढी मोठी गाझापट्टी आणि याच्याच बाजूला कुठेतरी पॅलेस्टाईनचा तो भाग आहे. तर इस्रायलला इजिप्त, जॉर्डन, सिरिया आणि अजूनही लेबनॉन या सगळ्या हे जे सगळे देश आहे या सभोवतालच्या देशांमुळे सभोवतालच्या देशा शेजाऱ्यांना धोका निर्माण करणार नाही, असा पहिला पॉईंट आहे हा 20 कलमी कार्यक्रम किंवा 20 कलमी गाझा शांतता योजनेतला पहिला पॉईंट. दुसरा जो आहे गाझांच्या लोकांच्या हितांसाठी गाझांचा पुनर्विकास केला जाईल, ज्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे. आता त्रास किती सहन केलेला आहे, कसा केलेला आहे हे तुम्ही सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. विविध सोशल मीडिया किंवा सामाजिक प्रसार माध्यमाच्या व्हिडिओमधून, चित्रामधून तुम्ही नाही का गाझामध्ये लहान लहान मुलांसोबत काय घडलं किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाचा परिणाम दोन्ही बाजूंना कसं सहन करावं लागलं. इस्रायलमध्ये सुद्धा अनेक म्हणजे निष्पाप लोकांना बळी बनवण्यात आलं, तर गाझा किंवा त्या पॅलेस्टाईनमधल्या सुद्धा अनेक निष्पाप लहान मुलींना किंवा वृद्ध लोकांना किंवा सर्वांनाच नाही का बळी बनवण्यात आला. तर युद्धाचा शेवटी परिणाम तोच होतो की दोन्ही बाजूंना ते सहन करावं लागतं, ते कोणाला आवडो किंवा ना आवडो. मग आता तो दुसरा पॉईंट आहे की ज्या लोकांना भयंकर त्रास झाला त्यांच्यासाठी पुनर्विकास करण्यात येईल. परंतु या 20 कलमी कार्यक्रमापैकी पहिला पॉईंट आपला महत्त्वाचा आहे, गाझा हा कट्टरपंथी दहशतवाद मुक्त क्षेत्र असेल आणि शेजारच्या देशांना त्रास करणार नाही. तिसरा पॉईंट आहे, जर दोन्ही म्हणजे कोणत्या, इस्रायल आणि हमास, सध्या इथे दोनच बाजू आहे, इस्रायल एक बाजू आहे आणि दुसरी आहे हमास जी पॅलेस्टाईनचं नेतृत्व करतं गाझापट्टीमध्ये. तर या दोन्ही बाजूंनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली तर युद्ध ताबडतोब संपेल. आणि आजची जी न्यूज आहे की जो पहिला टप्पा आहे ट्रम्प गाझा पीस प्लॅनचा पहिला टप्पा दोन्ही बाजूंनी म्हणजे सहमत करण्यात आलेल्या, दोघांनी स्वाक्षरी केलेली आहे. आणि सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहे जिथे दोन्ही देशातले इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देशातले म्हणजे नागरिक एक नाका म्हणजे सेलिब्रेट करत आहे. आणि गाझापट्टीमध्ये सुद्धा अनेक लोकांनी आपल्या विशेष पद्धतीने प्रार्थना वगैरे करून सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा पहिला पॉईंट. नंतर तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे की जर दोन्ही बाजूंनी प्रस्तावाला सहमती दिली तर युद्ध ताबडतोब थांबेल. त्यानंतर इस्रायलने हा करार जाहीरपणे स्वीकारल्यानंतर 72 तासाच्या आत सर्व जिवंत आणि मृत ओलिसांना परत केले जाईल. तर इस्रायलने समजा हा करार जाहीरपणे स्वीकारला तर जे बेंजामिन नेतन्याहू आहे त्यांचं ऑफिशियल वाक्य तर येणारच, त्यांनी स्वाक्षरी तर केलेलीच आहे, पण त्यांचा ऑफिशियल नाही का व्हिडिओ सुद्धा येईल. एका प्रकारे इस्रायलने ते मान्य केलेलंच आहे. तर मग इस्रायलने मान्य केल्यानंतर हमासच्या ताब्यामध्ये जे इस्रायली नागरिक आहे किंवा इस्रायली सैनिक आहे किंवा काही गुप्तहेर नाही का त्यांचे आहे, या सगळ्यांना जिवंत असो की मृत असो त्यांना सगळ्यांना परत करण्यात येणार. म्हणजे जिवंत लोकांना तर परत करण्यात येणारच, पण जे मृत व्यक्ती आहे त्यांची डेड बॉडी ती सुद्धा इस्रायलच्या हवाले करण्यात येणार. हा जो पॉईंट आहे चौथ्या नंबरचा पॉईंट, इस्रायलने हा करार मुक्तपणे जाहीर केल्यानंतर 72 तासाच्या आत सर्व जिवंत आणि मृत ओलीस जे हमासनी कॅप्च्युअर केलेले आहे त्यांना परत केले जाईल. त्यानंतर पाचवा पॉईंट, सर्व ओलिसांना सुटका झाल्यानंतर इस्रायल 250 जन्मठेपेच्या कैद्यांना आणि 7 ऑक्टोबर 2023 नंतर ताब्यात घेतलेल्या 1700 गाझावासियांना सोडणार. म्हणजे तेच आहे टीट फॉर टॅट. चौथ्या पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे की गाझाने आमचे सर्वचे सर्व जिवंत अथवा मृत सगळ्या म्हणजे होस्टेजेसला सोडावे आणि त्या बदल्यात मग इस्रायल त्या 250 जन्मठेपेची शिक्षा भेटलेले गाझावासी आणि 7 ऑक्टोबर 2023 नंतरचे 1700 गाझावासी यांना सोडणार, ज्यामध्ये महिला आणि मुलांचा पण समावेश आहे. सहाव्या नंबरचा पॉईंट आहे, सर्व ओलीस म्हणजे ज्यांना आता सध्या कॅप्च्युअर कैदेमध्ये ठेवलेलं आहे हॉस्टेजेस, त्यांना परत आणल्यानंतर शांततापूर्ण सहअस्तित्व आणि शस्त्र निलंबित करण्यास वचनबद्ध असलेल्या हमास सदस्यांना माफी दिली जाईल. म्हणजे जे हमास सदस्य आपलं शस्त्र नेहमीसाठी समर्पण करतील, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे गडचिरोली या भागात नक्षलवादी लोकांना शस्त्र समर्पित केल्यानंतर त्यांना एक सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी पूर्ण माफी देण्यात येते. तोच पॉईंट इथे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी शांतता कार्यक्रमात की जी गाझामधली दहशतवादी आहे त्यांनी शस्त्र निलंबित करण्याच्या वचनबद्ध असलेल्या हमास सदस्यांना पूर्ण माफी दिली जाईल.
या कराराची स्वीकृती झाल्यानंतर गाझा पट्टीत ताबडतोब संपूर्ण मदत पाठवण्यात येईल. आता ही गाझा पट्टीमध्ये ताबडतोब नका मदतीचे व्हिडिओ सुद्धा अनेक सोशल मीडियावर प्रसार झाले होते, की काही म्हणजे गेल्या महिन्यात सांगण्यात आलं होतं की गाझामधले मुलं, गाझा पट्टीमधले जे लहान मुलं मुली आहे ती भुकेने व्याकुळ होऊन आपला प्राण सोडत आहे आणि तिथे साधे ब्रेडचे पॅकेट सुद्धा पोहोचत नाही आहे. काही लोकांनी पोहोचवायचा प्रयत्न केला पण इस्रायलने त्यांना थांबवून टाकलं. अशा विविध प्रकारच्या बातम्या आल्या होत्या आणि त्याचे चित्रविचित्र व्हिडिओ सुद्धा प्रसारित झाले होते. काही लोकांनी इस्रायलवर टीका केली होती या बाबतीत, पॅलेस्टाईनला सपोर्ट केला होता. तर काही लोकांनी हे पण म्हटलं होतं की पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीवाल्या लोकांसोबत असंच व्हायला पाहिजे आणि त्यांनी इस्रायलची बाजू घेतली होती. संपूर्ण जग इस्रायल आणि पॅलेस्टाईन असं दोन ह्याच्यात विभागलेलं आहे सध्या तरी. तर गाझा पट्टीमध्ये जिथे सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो या लोकांना हमासकडून सुद्धा आणि ना का इस्रायलकडून सुद्धा कंटिन्युअस बॉम्बचं बॉम्बार्डिंग होतं. कधी कोणता बॉम्ब फुटेल, कधी कोणत्या घरावर बॉम्ब फुटेल, कधी कोणत्या हॉस्पिटलवर बॉम्ब फुटेल, काहीच सांगता येत नाही. आणि हे अनेक वर्षापासून हा रक्तरंजित संघर्ष आणि इतिहास सुरू आहे. तर याच गाझा पट्टीमध्ये ताबडतोब सगळ्यांना सर्व प्रकारची मदत देण्यात येईल. मग ती आरोग्य विषयक असेल, खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल, सर्व बाबतीत. गाझा पट्टीमध्ये वितरण आणि मदतीचा प्रवेश युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि त्यांची एजन्सी आणि रेड क्रेसेंट या दोन्ही पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय होईल. म्हणजेच इथे डोनाल्ड ट्रम्प यांनी सरळ सर्व नियंत्रण आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न दिसतोय. कारण शेवटचा जो 20वा पॉईंट आहे 20 नंबरचा तो सुद्धा आपण बघूया. पण इथे बघा युनायटेड नेशन्सच्या हस्तक्षेपाशिवाय असं म्हटलेलं आहे. शब्द काय? गाझा पट्टीमध्ये जेवढ्याही मदतीचा प्रवेश होईल तो संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स आणि त्यांची एजन्सी रेड क्रेसेंट या दोन्ही पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय होईल. हस्तक्षेपाशिवाय म्हणजे युनायटेड नेशन्सला सरळ बाजूला ढकलण्यात आलेला आहे. डोनाल्ड ट्रम्पच इथे सर्वात मोठे शांततेचे दूत होण्याचा प्रयत्न मागे दिसत आहे. 9व्या नंबरचा पॉईंट आहे 20 पैकी. गाझा हा एक टेक्नॉलॉजी आणि अराजकीय पॅलेस्टाईनी समितीच्या तात्पुरत्या संक्रमणखाली प्रशासनाखाली चालवला जाईल. हा 9व्या नंबरचा पॉईंट कुठे ना कुठे हमाससाठी एक विजयी पॉईंट दिसत आहे. जरी डोनाल्ड ट्रम्पचं असं म्हणणं नाही आहे की आम्ही हमासला पूर्ण जी गाझा पट्टी सध्या हमासच्या ताब्यात आहे, परंतु तिथे हमास ही दहशतवादी संघटना आणि शस्त्रवादी संघटना आहे. तर डोनाल्ड ट्रम्पचं इथे म्हणणं आहे की हमास इथून नाही का हटून जाणार, दहशतवादी संघटना दहशतवादी मुक्त क्षेत्र बनेल आणि एक पॅलेस्टाईनी समितीच्या तात्पुरत्या संक्रमणकाली प्रशासनाखाली म्हणजे पॅलेस्टाईन जे लोक आहे, पॅलेस्टाईनचे नागरिक, त्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांची एक समिती नेमण्यात येणार मोठमोठ्या नावाजलेल्या लोकांची आणि त्या समितीला एक तात्पुरतं गव्हर्नमेंट म्हणून तिथे स्थापन करण्यात येणार आणि त्यांच्या देखरेखीखाली ती गाझा पट्टीचं काम चालेल. गाझा पट्टी आणि गाझाची पुनर्बांधणी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी ट्रम्प आर्थिक विकास योजना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तिथे एक इकॉनॉमिक पॅकेज आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट योजना तयार केली जाईल, ज्या अंतर्गत गाझाचा विकास करण्यात येईल आणि त्या गाझाच्या विकासाचे जनक डोनाल्ड ट्रम्प यांना भविष्यात मानण्यात येईल किंवा इतिहास त्यांना दाखवेल की आज गाझामध्ये जो विकास होत आहे त्या विकासाचा एक जो प्लॅन होता तो प्लॅन कोणाच्या नावाने? डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने. सहभागी होणाऱ्या देशाशी वाटाघाटी करण्यासाठी एक स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्यात येणार. तर बघा प्रत्येक देशामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन असतं आयात निर्यात वाढवण्यासाठी. तशाच प्रकारे म्हणजे या गाझामध्ये सुद्धा एक स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्यात येणार. पॉईंट नंबर 12, कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. जसा पहिल्या नंबरचा पॉईंट महत्त्वाचा होता, 4थ्या नंबरचा पॉईंट महत्त्वाचा होता, 9व्या नंबरचा पॉईंट महत्त्वाचा होता, तसाच हा एक पॉईंट महत्त्वाचा 12 की कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडला येणार नाही. कारण आत्तापर्यंत काय होत होतं की इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद किंवा इस्रायलची आयरन डोम सिस्टम आणि इस्रायलकडून होणारी बंबार्डिंग मिसाईल याद्वारे अनेक लोकांनी कंटाळून आपल्या लहान मुलांना त्यांनी गमावलं होतं, परिवार गमावले होते. म्हणून अनेक लोक गाझा सोडून कोणत्या ना कोणत्या देशात जायचा प्रयत्न करत होते. परंतु आता कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही आणि ज्यांना तिथून जायचे आहे त्यांना ते सोडण्यास आणि मग भविष्यात परत येण्यास सुद्धा मोकळे असणार. म्हणजे एक असा संपूर्णपणे असा प्रदेश बनवायचा आहे की जिथे लोकांना बाहेर जाण्यापासून तर येण्यापर्यंत कोणतीही भीती नसणार नाही. मुक्तपणे जाऊ शकतात, मुक्तपणे येऊ शकतात. असा हा गाझा प्रांत भविष्याचा असेल. हमास आणि इतर गट गाझाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही स्वरूपात भूमिका न घेण्यास सहमत आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉईंट 13 मध्ये क्लिअर केलं, हमास एक दहशतवादी संघटना आहे. दहशतवादी संघटना म्हणजे शस्त्र हातात आलेच आणि शस्त्र आले म्हणजे तिकडे इस्रायलचं पण लक्ष तुमच्यावर असणार. तर जेव्हा इस्रायल म्हणजे स्वतः नका परत येण्यास नका मान्य करत आहे तर तेव्हा हमासने सुद्धा आपली सर्व दहशतवादी आणि आपली शस्त्रास्त्र इथून काढून घेतली पाहिजे. त्यामुळे हमासचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे भूमिका गाझामध्ये नसणार असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. स्पष्टपणे त्यानंतर हमास आणि त्यांचे गट त्यांच्या जबाबदारीचे पालन करतील आणि न्यू गाझा म्हणजे आता नवीन गाझा जो विकसित होईल
त्यांच्या शेजाऱ्यांना आणि त्यांच्या लोकांना कोणताही धोका निर्माण करणार नाही. आत्ताच आपण मॅप बघितलं, गाझाच्या आजूबाजूला इजिप्त पण आहे, तिकडे लेबनन आहे, सिरिया आहे, जॉर्डन आहे. हे सगळे जे देश आहे गाझापट्टीच्या बाजूला किंवा गाझा आणि इस्रायल या दोघांना आजूबाजूला जे देश किंवा प्रदेश आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची गॅरंटी देण्यात येणार. गॅरंटी हमी शब्द वापरलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी, याची 100% गॅरंटी देण्यात येणार की इस्रायल आणि गाझा या दोघांच्या आजूबाजूला जेवढेही प्रदेश आहे कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. गाझामध्ये तात्काळ तैनात करण्यासाठी अमेरिका, अरब आणि आंतरराष्ट्रीय भागीदारासोबत तात्पुरती इंटरनॅशनल स्टेबलायझेशन फोर्स स्थापन करणार. इंटरनॅशनल स्टेबलायझेशन फोर्स, आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल. आणि हे आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल काय करणार? हे जरी शस्त्रधारी असणार, कारण शेवटी दल आहे, दल आंतरराष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय यांचं मेन काम काय? स्थिरीकरण करण्यासाठी इस्रायल आणि इकडचा जो गाझा आहे त्या गाझामध्ये जी पॅलेस्टाईन तात्पुरती पॅलेस्टाईन सरकार असणार, पॅलेस्टाईन कमिटी, आणि इकडे जो इस्रायल प्रॉपर देश आहे आणि त्या देशाचा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची शासन, या दोघांना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार. बॅलन्स त्या दोघांना बॅलन्स करण्यासाठी म्हणजे एक नवीन पार्टी तयार करण्यात आलेली आहे. ती पूर्णपणे नवीन पार्टी कोण आहे? आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरनॅशनल स्टेबलायझेशन फंड, आहे की नाही? तर त्यानंतर 16व्या नंबरचा पॉईंट, इस्रायल गाझा ताब्यात घेणार नाही. बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे इस्रायलला की तुम्ही गाझा ताब्यात घेणार नाही किंवा त्या सामील पण होणार नाही. कारण काय? हमास जी दहशतवादी संघटना आहे त्याचं पूर्ण निशस्त्रीकरण करण्यात येणार. हमासचे शस्त्र जमा केल्यानंतर त्यांना पूर्ण माफी देण्यात येणार आणि हमासला गाझापट्टीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याच प्रकारे ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. तर जेव्हा हमास पूर्णपणे बॅकआउट करत आहे तर इस्रायलने सुद्धा पूर्णपणे बॅकआउट केलं पाहिजे. म्हणजे इस्रायल गाझा ताब्यात घेणार नाही, आहे की नाही, किंवा त्या सामील पण होणार नाही. आणि जर हमासने हा प्रस्ताव पुढे ढकलला भविष्यात किंवा नाकारला तर वरील जेवढ्याही बाबी आहे त्या मोठ्या प्रमाणात मदत ऑपरेशनचा समावेश आहे. IDF यांच्याकडून ISF ला सुपूर्द केलेल्या दहशतवाद मुक्त भागात जाईल. म्हणजे जर भविष्यात हमासने पुन्हा त्या गाझामध्ये आपला इंटरेस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा हा जो शांततेचा प्लॅन आहे हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? जेवढीही मदत आहे, जेवढेही रिलीफ पॅकेज आहे तो गाझामधल्या दहशतवाद मुक्त भागाला देण्यात येणार आणि हमासवर मग योग्य ती कारवाई अमेरिका किंवा इस्रायल समोर करू शकतात. परंतु हमासला एक प्रकारची वॉर्निंग आहे किंवा धमकी पण म्हणू शकतो की जर हमासने हा प्रस्ताव पुढे ढकलला तर जी मदत आहे, मोठ्या प्रमाणात मिळणारी मदत, ती त्यांना तर मिळणार नाही, पण गाझापट्टीमध्ये जो दहशतवाद मुक्त भाग बनलेला आहे किंवा बनणार त्यांनाच फक्त जाईल. त्यानंतर शांततेतून मिळू शकणाऱ्या फायद्यावर भर देऊन एक आंतरधर्मीय संवाद प्रक्रिया स्थापन करण्यात येईल. कारण सगळ्यांना माहित आहे की जेरुसलेम नावाचा एक भाग आहे, जेरुसलेम नावाचा जो शहर आहे तो तिन्ही लोकांसाठी फार जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला, एक धार्मिक विश्वासाचा आणि त्यांच्या एक श्रद्धेचा भाग आहे जेरुसलेम, जो ख्रिश्चन लोकांसाठी सुद्धा तेवढाच पवित्र आहे, पॅलेस्टाईनमधल्या मुस्लिम लोकांसाठी सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि इस्रायलमधल्या ज्यू लोकांसाठी सुद्धा तेवढाच पवित्र आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे की ख्रिश्चॅनिटी, त्यानंतर ज्यू धर्म आणि मुस्लिम धर्म हे एकाच शाखेतून उगम पावलेले आहे, एकाच शाखेतून अब्राहम. तर या अब्राहम शाखेतून प्राप्त हे झालेलं आहे. त्यामुळे तिथे एक आंतरधर्मीय संवाद प्रक्रिया स्थापन करण्यात येईल जेणेकरून ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम या तिघांमध्ये योग्य ती शांतता प्रस्थापित करण्यात येईल. त्यानंतर 19व्या नंबरचा पॉईंट की समजा गाझा पुनर्विकास प्रगतीपथावर असताना आणि पॅलेस्टाईन ऑथॉरिटी, PA म्हणजे पॅलेस्टाईन मधली जी ऑथॉरिटी आहे, यांनी सुधारणा कार्यक्रम विश्वासपूर्ण राबवले जात असताना पॅलेस्टाईन लोकांना तो जो पार्ट आहे तो त्यांना एक देश म्हणून मान्यता मिळू शकते. ठीक आहे, की समजा हमास तिथून पूर्णपणे बॅकआउट आहे, इस्रायल सुद्धा पूर्णपणे बॅकआउट आहे. हा जो डोनाल्ड ट्रम्प यांचा पीस प्लॅन आहे आणि आर्थिक विकासाची योजना आहे ही खरोखर त्या गाझामधल्या रहिवासी लोकांनी यशस्वीपणे राबवली आणि समोर नेली तर त्या लवकरच तो दिवस येईल की तो गाझापट्टीचा जेवढा नकाशा आहे त्याला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात येईल. मे बी पॅलेस्टाईन किंवा मे बी गाझा या नावाने एक वेगळा देश राहील याच्यामध्ये. तर लवकरच पॅलेस्टाईन लोकांच्या आकांक्षा ओळखून त्यांना देशाचा किंवा राष्ट्राचा तो दर्जा देण्यात येईल इनडायरेक्टली. आणि शेवटची सर्वात मोठी आहे, शांततापूर्ण आणि समृद्ध सहअस्तित्वासाठी राजकीय क्षितिजावर सहमती दर्शवण्यासाठी अमेरिका नंबर 1 अमेरिका इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संवाद स्थापित करेल. तर इथे बघा
मगाचा जो पॉईंट होता की युनायटेड नेशन्सला पूर्णपणे बाहेर ठेवलेला आहे. इथे जे काही असणार ते अमेरिका हा पीस मेकर असणार. अमेरिका हा पीस मेकर. अमेरिकेच्या एका हातात इस्रायल, एका हातात नाही का पॅलेस्टाईन. आणि या इस्रायल ज्यू लोकांचा देश आणि पॅलेस्टाईन मुस्लिमांचा देश. तर या दोघांमध्ये बॅलन्स आणून दोघांना चांगला संवाद स्थापन करण्याची भूमिका कोण करणार? इस्रायल, आपला अमेरिका. अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे हे एक अजून उचललेलं पाऊल आहे का? यावर तुमचे काय मत आहे ते नक्की सांगा. आणि या 20 पॉईंटपैकी कोणकोणते पॉईंट हे योग्य आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा टिकू शकतात, आणि हे 20 पॉईंट खरोखर इतक्या वर्षाच्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या रक्तरंजित संघर्षाला युद्धविराम देऊ शकतात का? खरोखर स्टॉप करू शकतात का? आपले मत नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच.